फुलेंनी दिले। आज 79 वर्ष पूर्ण झाली, तो तिरंगा फडकत आहे। चला त्या स्वप्नांना पुन्हा जागृत करूया आणि एका मजबूत भारताची निर्मिती करूया। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाचा पवित्र दिन। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणारा आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानाची आठवण करून देणारा दिवस आहे। आजच्या गौरवशाली आदल्या रात्रीची कल्पना करा। 14 ऑगस्ट 1947 ची रात्र। ब्रिटिश राजवट संपायला काही तास उरले होते। लाखो भारतीयांच्या डोळ्यात उत्सुकता, हृदयामध्ये भीती, मनात एकच आशा होती। घराघरात शांतता होती। प्रत्येक जनता एका क्षणाची वाट पाहत होता, जेव्हा गुलामीची काळोखी रात्र संपून स्वातंत्र्याची सकाळ उगवेल। मध्यरात्री 12 वाजता भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ऐतिहासिक नियतीसोबतचे करार ट्रेस्ट विथ डेस्टिनी हे भाषण दिले। त्यांनी म्हटले, जेव्हा जग झोपलेले असेल तेव्हा भारत स्वातंत्र्यासाठी जागा होईल। त्या क्षणाने भारताच्या स्वातंत्र्याच्या नवीन युगात सुरुवात झाली। ही केवळ एका देशाची कथा नाही, तर लाखो लोकांच्या स्वप्नांची आणि संघर्षाची गाथा आहे। जवळपास 200 वर्षांपूर्वी ब्रिटिश भारतात व्यापारी मरून आले। हळूहळू त्यांनी आपली सत्ता वाढवली आणि आपल्यावर राज्य करण्यास सुरुवात केली। आपल्या देशाची स्वातंत्र्य संपत्ती लुटून, मान सन्मान लुटून त्यांनी आपल्यावर गुलामी लादली। आपल्या देशात आपल्यावरच अत्याचार केले। या काळात त्यांनी देशाची अफाट संपत्ती, सोने, चांदी, नाणी आणि मौल्यवान रत्ने त्यांनी इंग्लंडला नेली। भारतीयांनी पिकवलेला कापूस व इतर कच्च्या कमी किमतीत विकत घेऊन ते त्यांच्या कारखान्यामध्ये प्रक्रिया करत आणि तोच माल भारतात पुन्हा जास्त किमतीत विकत असत। त्यामुळे स्वदेशी उद्योग जसे हातकाम, हस्तकला पूर्णपणे नष्ट झाली। भारतीय अर्थव्यवस्था कमकुवत झाली। याच अन्यायाच्या विरोधात भारत मातेच्या वीर पुत्रांनी स्वातंत्र्याची ज्योत पेटवली। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले खरे, पण याची खूप मोठी किंमत चुकावी लागली। देशाची फाळणी झाली। या फाळणीच्या वेदना आजही लोकांच्या मनात ताज्या आहेत। अनेकांनी आपले घर, कुटुंब, जीवही गमावले, तरीही आपण या संकटातून बाहेर पडून एक लोकशाही राष्ट्र म्हणून उभे राहिलो, हीच आपली खरी ताकद आहे। आपल्याला स्वातंत्र्य सहज मिळाले नाही, त्यासाठी अनेक पिढ्यांनी केलेला संघर्ष आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान कारणीभूत आहेत। 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामात मंगल पांडे यांनी पेटवलेल्या क्रांतीच्या ठिगणीपासून ते लोकमान्य टिळकांनी दिलेला स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवत राहिला। महात्मा गांधींच्या असहकाराच्या आंदोलनापासून ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सहस्त्र क्रांतीच्या मार्गाने प्रत्येक स्वातंत्र्यासाठी लढा दिला। नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक स्वातंत्र्य संग्रामातील धडाडीचे आणि कणखर व्यक्तिमत्व होते। त्यांनी ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्यात आझाद हिंद सेना उभारली आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे आवाहन करून हजारो तरुणांना स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्यास प्रेरित केले। राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, राजगुरू सुखदेव आणि चाफेकर बंधू अशा अज्ञात व्यक्तींनी या भूमीला आपल्या रक्ताने पावन केले आहे। ना सरकार मेरा है ना रोब मेरा है, ना सरकार मेरा है ना रोब मेरा है, ना बड़ा सा नाम मेरा है, मुझे बस इतना गुरूर मैं हिंदुस्तान की और हिंदुस्तान मेरा है। स्वातंत्र्याच्या या प्रवासात अनेक अविस्मरणीय घटना घडल्या। 13 एप्रिल 1919 रोजी पंजाब येथील अमृतसर येथे बैसाखीच्या सणानिमित्त हजारो लोक शांततेत जमा होते। रोलेट ॲक्टच्या विरोधात निषेध करण्यासाठी आणि आपल्या नेत्याच्या अटकेवर निषेध करण्यासाठी ते जलियानवाला बागेत जमले होते। जनरल डायर नावाच्या क्रूर अधिकाऱ्याने कोणतेही कारण नसताना, कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबाराचे आदेश दिले। क्या गुनाह था बस वतन से मोहब्बत, फिर क्यों लहू बहाऊं मासूमों की जान जो अमन की बात कर रहे थे। या अमानवी घटनेत हजारो पुरुष, स्त्रिया, लहान मुले शहीद झाले। त्या भिंतीवरच्या गोळ्याच्या खुणा आणि त्या वीरीची साक्ष त्या दिवसाची आठवण करून देतात की ब्रिटिश सरकारने जनतेचा आवाज दडपण्यासाठी केलेले हे क्रूर सत्य त्यांसाठीच महागात पडले। एवढेच बोलून माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत।